मेहकर राट डिफेंडरमधून एंट्री करत स्वीकारला नगराध्यक्ष पदाचा पदभार। किशोर गारोळे यांनी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत स्वीकारला नगराध्यक्ष पदाचा पदभार। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर हा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा बालेकिल्ला मानला जातो। मात्र असे असतानाही नगरपालिकेवर गेल्या 30 वर्षापासून काँग्रेसची सत्ता होती। यावेळी नगरपालिका निवडणुकीत सर्वच पक्षांना मात देत सत्ता उलथून टाकत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे किशोर गारोळे हे नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत। आज मोठ्या थाटात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा पार पडला। किशोर गारोळे यांनी आमदार सिद्धार्थ खरात यांच्या अनुपस्थितीमध्ये नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे, ज्यामध्ये फटाक्यांची आतिषबाजी, फुलांचा वर्षाव आणि नवीन घेतलेल्या डिफेंडर कारमधून किशोर गारोळे यांनी नगरपालिकेमध्ये ग्रँड एंट्री केली। हे भावनामध्ये हे जे आता नगराध्यक्ष पद आहे हे माझं नसून इथल्या सर्व मतदारांचं या जनतेचं पद आहे आणि त्यांनी आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला ते पाठवलेलं आहे। ते सर्व कामे आम्ही सुरळीत आणि पारदर्शकपणे करणार आहोत। समीकरण म्हणजे आता सर्वात महत्वाचं आमचं आघाडीचं समीकरण आहे ते आता बसेलच। त्याच्यानंतर जो आम्ही विकासाचे शब्द लोकांना दिलेले आहेत ते आम्ही पूर्वत्वास लवकरात लवकर नेऊ। माननीय आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक झालेली आहे। आमचे नेते नरेंद्र खेडेकर साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही इथे आज नगराध्यक्ष होऊन इथे उपस्थित झालो आहोत आणि जनतेचा विश्वास ठेवलेला आहे की त्यांना आमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या आम्ही 100% पूर्ण लवकर करू। विकास काम म्हणजे आजपासून मी जाहीर करतो की आजपासून मेहकर हे स्वच्छ मेहकर सुंदर मेहकर आपण सुरुवात करणार आहोत। आज तारखेपासून तर 26 जानेवारी पर्यंत हा पूर्ण स्वच्छता अभियान पूर्ण शहरामध्ये राबवण्यात येणार आहे। गल्लोगल्ली रस्ते नाल्या सर्व एकदम स्वच्छ करण्यात येतील आणि त्यानंतर जो पाण्याची समस्या आहे ती आम्ही लवकरात लवकर मार्गी लावू। त्यानंतर आरोग्याच्या विषयात काही विषय आहेत, नंतर MIDC मुद्दे आहेत, म्हणजे नंतर रस्ते नाल्या हे तर सर्व बरेचसे काम आहेत आणि ते आता आजपासून आमच्या कामांना सुरुवात होते।